बाजूला जावं, सगळ्यांना गाडीला पुढे येण्याची विनंती, आजूबाजूच्या कड्यावाल्यांना विनंती, आजूबाजूच्या कड्यावाल्यांना विनंती, सगळ्यांनी पुढे गाडी पुढे येण्यासाठी सगळ्यांनी विनंती आहे. गाडीने लेफ्ट साईडला टर्न मारावं, गाडीने लेफ्ट साईडला, मार्गाच्या लेफ्ट साईडला टर्न मारावं. आदरणीय अरविंद गाडीला सूचना करा, लेफ्ट साईडला टर्न मारावं, लेफ्ट साईडला डाव्या हाताला गाडी, डाव्या हाताला. महाराष्ट्राचे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जेसीबी वाल्याच्या खुलाची उद्या थांबावी, जेसीबी खुलाची थांबा, काचेवर खुला पडताय, थांबा थांबा. इनोवा गाडीच्या समोर जरांगे पाटील साहेब त्यांना विनंती आहे, आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांना पुढे येऊ द्या, मनोज जरांगे पाटील साहेबांना पुढे येऊ द्या. सगळ्यांनी काय करायचं, बाजूला मनोज जरांगे पाटील साहेबांव्यतिरिक्त स्टेजवर कोणीच जाणार नाही. आपल्या सगळ्या स्वयंसेवकांना विनंती आहे, फक्त मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर जातील. मनोज जरांगे पाटील तुम आगे बोलो, सगळ्यांनी काळजी घ्यावी, फुलांची उधळण हवारमध्ये करायचं, त्रास होणार नाही. मोबाईलची काळजी घ्यावी, प्रत्येकाने मोबाईलची काळजी घ्यावी. फक्त मनोज जरांगे पाटील, राकेश सुराने बाहेर, राकेश सुराने रस्ता इकडून आहे, इकडून आहे, इकडून आहे, रस्ता इकडून आहे, रस्ता इकडून आहे, रस्ता इकडून आहे, रस्ता इकडून आहे. सरकार मागे, सरकार मागे, सगळी पब्लिक वाईके वाईके इधर 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 संभा सगळ्यांनी पुन्हा करतो पुन्हा करतो पुन्हा करतो पुन्हा करतो सगळ्यांना आगे मागे आपल्याकडे कोण द्या भूषण सोडा विकीन सोडा हरी दादा भैया दादा राकेश सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी पुढे जावा, सगळ्यांना मागे घ्या, सगळ्यांना मागे घ्या, सरकार घ्या. फक्त मनोज जरांगे पाटील साहेब येतील, फक्त मनोज जरांगे पाटील साहेब येतील, सरकार मागे पाहिजे. मनोज जरांगे पाटील साहेब तुम आगे आओ, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जबरदस्त थोडा कमी करावा. हरची व्यवस्था बँडवाल्यांनी 2 मिनिटं आरतीचे ताट आरती वाजवायची नाही, बँडवर आरती वाजवायची नाही, आरती होणार नाही, फक्त पूजा होईल. बँडवाल्यांना विनंती आहे, आरती होणार नाही, आरती होणार नाही. आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांना विनंती असेल की त्यांनी आमच्या यशवंत नगरीत मनपूर्वक आपलं स्वागत करतो. आपण पुढं वरती नका फेकू किंवा पुढं स्टेजवर नका फेकू. आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांना विनंती असेल की आमच्या बागलाण भूमीत यशवंत नगरीत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मनोज जरांगे पाटील साहेब तू आगे बढ़ो, मनोज जरांगे पाटील साहेब तू आगे बढ़ो.
आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब आपल्या उपस्थितांना संबोधित करतील. मी त्यांना आपल्या यशवंत नगरीकडनं विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. साऊंडचा आवाज वाढवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे एक मराठा संघर्ष तो मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय जिजाऊ. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती असेल की आपण यांना विनंती असेल की उपस्थित यशवंत नगरीतील नागरिकांना आपण आपल्या संघर्ष गाथेची संबोधन करावं ही विनंती आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांना विनंती असेल आपण संबोधित करावं. क्रेनवाल्याला विनंती, हार वरती घेण्यात यावा. क्रेनला विनंती, राज कापडणीच्या दोरीला सांभाळून वरती सगळ्यांना विनंती. व्यासपीठ माझ्या असं मी उतरतो. फक्त मागे घ्या, वरती घेऊन मागे घ्या. मागे घ्या लाव, अजून मागे घ्या लाव सगळ्यांना. आदरणीय किशोरदाजी खालच्यांचं सांगणं आहे. सगळ्यांनी खाली उतरावं. माझ्यासह सगळेच खाली उतरतील. आदरणीय मनोज जरांगे पाटील आपल्याला संबोधित करणार आहेत. फक्त एक घोषणा देतो. आदरणीय मनोज जरांगे पाटील संघर्ष सब आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज के संत शिरोमणी यशवंत महाराज के. आदरणीय मनोज जरांगे पाटील. यशवंत नगरीतील जमलेल्या माझ्या मराठा बांधवांना माझा मराठा आरक्षणाविषयी आता माणसाला किंवा मराठा बांधवांना समजून सांगायची गरज नाही राहिली. कारण आरक्षण विषय आता पूर्णपणानं संपत आलाय. म्हणजे मराठ्यांना पूर्ण आरक्षण आता मिळत आलंय. त्यामुळे आरक्षण विषय आता सांगण्याची गरज. काही जणांचं म्हणणं होतं मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळू द्यायचं नाही. ऐका रे, मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत
आरक्षण मिळू द्यायचं नाही. तुम्ही नाव घेता पण मी त्याचं नाव नाही घेत. ज्या लोकांना अक्कल नाही त्यांचं बेअक्कलचं नाव घ्यायचं. खाऊन जेल भोगून आले त्याला तर मोजायचं सुद्धा नाही. ते तुमचा जिल्हा म्हणजे खूप संतांची भूमी आहे. तुमचा जिल्हा या राज्यातला आदर्श जिल्हा. खूप देवदेवतांचे आपल्याकडे मोठमोठाले तीर्थ आहेत. इतका पवित्र जिल्हा आहे. तुमच्या या जिल्ह्यात ही घाण आली कुठून? सगळ्या ओबीसी बांधवाला आणि राज्याला सुद्धा हा प्रचंड मोठा डाग आहे. एवढा एक डाग काही करून काढा. ज्याला आता ठेवलंच नाही तसं मिळायला नीट केलंय जवळपास. आज काहीतरी बोललाय देव. मला मीडियाच्या बांधवांनी सांगितलं काहीतरी बोललाय म्हणे. आता उद्या ऐकतो त्याला परवा दिवशी तुम्ही एक गोष्ट कबूल करा. तुम्ही याला उगाच अगोदर डोक्यावर घेतलं. हे साप होता. जो इतका विषारी होता की याने मराठ्यांच्या अन्नात माती घालायचं काम केलं. मोठा तुमच्याकडूनच. पण तुमचा दोष नाही. मी तुम्हाला दोष नाही देणार. तुम्हाला काय माहिती इतकी गटार गंगा निघाली. तुम्हाला वाटलं चला आपला एक सासू सासरे तिथं खातोय त्या एवढी बार मलाच म्हणतोय ते सासू तिथं खातोय. ह्योच खातोय. दलिंदर सगळ्या इथलेच आहे का? वा वा काय हिरा सापडाकडे त्या घाटा. मला सांगतोय तिकडे येऊन महेश सरवडी गंगापूरची सांगतोय तिकडं. कोणाचं तरी ऐकतून सांगतो. तो सगळं मला माहित झालंय. मी जर नादाला लागलो ना तो कुठं काय काय मुंबईत केलं ते सगळं मला माहित झालं. तो वाजवून मराठ्यांचे नियत साफ आहे म्हणून आम्ही आणखीन बाहेर काढणार. नाही तर तो सगळे कुठाने माहित झालेत मला. तुला चष्म्याच्या काचाच बदला लागणार आहे. तो आज काय बोलला मी उद्या बघतो मग तुला सांगतो. मग आकाशात दांडा परत तिकडं मंत्र्याला जाऊन सांगतो. तो लय बोलवतो मला. तुला सांगितलं होतं ना मराठ्यांच्या नादी लागू नको. काय लागत मी या यशवंत नगरीतील माझ्या मराठा मायबापांना आता मला सांगा मी जर ओरिजिनल पाटील नसतो तर ओबीसीत घातला असतं का तुम्हाला? तो 42 वर्ष म्हणत होता मराठ्यांना ओबीसी देऊ देणार नाही. ओरिजिनल पाटील आहे म्हणूनच मराठी ओबीसीत घातला. तुला आणखीन सांगतो माया नादी लागू नको. तुला आणखीन एक संधी आहे. माया नादी आणखीन लागू नको. संधी देऊ नका. मी एकटा मागा लागलोय तर तो ही फजिती जर काही मागा लागले तुला आसामलाच राहायला जावं लागेल. चान्सच नाही मग तुला. भाजीपाला विकायला लावायचा आता. भाजीपाला आणखी शहाणा असला तर शहाणा होय. नको ना दिला तुम्हाला ओबीसी जाऊ देणार नाही. पुरे मराठी ओबीसी घातले. 57 लाख मराठी आतापर्यंत ओबीसी आरक्षण केले. 57 लाख. आणि एका नोंदीवर 140 ते 150 लोकांना प्रमाणपत्र मिळायला लागले एका नोंदीवर. तरी पण आपण 5च धरू. फक्त 5. फक्त 5 धरू. एका नोंदीवर 5 जणांना जरी लाभ झाला तर 2 करोड मराठी आजच आरक्षणात गेले. मी परत वरून फुटा आणून फुलाई असा बी आणलाय. तो लालच झालाय. तुला कालचं भाषण बघितलं त्याच
असा लाल घरात चेहरा झाला गेला. त्याला वाटतंय मी म्हणलो ओबीसी देऊन देणार नाही, सगळे ओबीसी झाली. आवाज येत आहे टाकत नाटक. मी त्याला 2 गोष्टी तर मिळून दिल्यात मराठा समाजाला, माझ्या मराठा समाजाच्या ताकदीवर. परत दुसरा असा खोटा अनुभव ज्याची नोंद नाही, त्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ज्याची नोंद सापडली त्याच्या गणगोतातील सोयऱ्यांना सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर आरक्षण द्यायचं योग्य खोटा. आता तुम्हाला समजूनच सांगतो, जाऊन द्या तुम्ही लय मोठे जमलात. मला लय उशीर बोलत होतो पण आता बोलत होतो. जमल्याला बघ तर माझ्या अंगात ताकद आली. का कटाळा आलाय तुम्हाला? मग बोलू काय बोलची? ते म्हणायचे आता मी तरी काय करू? ऐका, सांगतो ना, ऐका ना काय होतंय. मी मानलंय मराठा समाजाला मायबाप. मी माझं कुटुंब बाजूला सारून समाजाला मायबाप मानलं, समाजाला परिवार मानलं. मला समाज, मी एकदा निघालो, समाज रस्त्यावर उभा आहे. समाज मला पुढे जाऊच देत नाही, कारण मला मायबापाची आणि कुटुंबाची माया या माझ्या मायबाप समाजाने कमीच नाही पडू दिली. 5 महिने झाले सलग लढतोय, सलग रात्र दिवस. पण आता समाजाचे 15 लोक जरी उभा असले रस्त्यावर तरी मी थांबतो, कारण माझा मायबाप समाज रस्त्यावर थांबलाय. मग ते 10 आहेत का 10,000 आहेत याला किंमत नाही, पण 10 जण जरी असले ना त्यांना डावलून जाणारी पैदास माझी नाही. म्हणून मला तुमच्याकडे यायला उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. सकाळपासून गाडी निघालेली, आता साल्हेरला जायची आणि साल्हेरहून 6 वाजताचा कार्यक्रम कुठे माहिती तुम्हाला? वैजापूर. आणि आणखी मी इकडच. आता सकाळच्या 6 जातो काका की मी तिथं. ते बी लय नेबारी. त्याने मला फोन केला, ते म्हणले आम्ही 5 क्विंटल सरपण आणलंय, शेक केला, आता या का व्हायचं? आम्ही शेकत बसणार आहेत म्हणे, आता या तुम्हाला जवळ येतो जागाच केला त्याने. आता म्हणजे मराठी हातायला तयार नाही आणि मी बी हातायला तयार. मी समाजासाठी रात्रंदिवस काम करतो, 24 घंटे. खरंच सांगतो तुम्हाला, मी इतका तळमळे ना करणं सोपं नाही. एक तर माझी तब्येत मला साथ देत नाही, कारण उपोषण लय मोठाले झाले. 17 दिवसाची एक झालंय, एक 9 दिवसात झालं. त्यामुळे शरीर एकाच महिन्यात 17 दिवस आणि 9 दिवस म्हणजे 26 दिवस झाले. त्यामुळे माझं शरीर बी मला आता साथ नाही देत. पाठीमागचं आत्ता कोणचं तरी गाव होतं, आता आठवणा मला, तिथं माझा पूर्ण पायच ताटला होता, म्हणजे सरळच होत नव्हता. तरीही मी हटत नाही, कारण ज्या समाजाला मायबाप मानलं मग त्याच्या जीवाची पर्वा काय करायची? एक जीव गेला तरी चालत, पण करोडो समाजाचे मी 8 दिवस झाले असतील. मी रायगडला माझ्या पवित्र रायगडाच्या चरणी नतमस्तक झालो. कंपाळी पवित्र रायगडाची माती लावली, कारण 10 तारखेला आमरण उपोषण पुकारल्यामुळे मी रायगडला गेलो आणि रायगडाचं दर्शन घेऊन आलो. कारण माघारी जाईन का नाही मला माहित नाही, कारण मी उपोषण 10 तारखेला पुकारलंय म्हणून दर्शन सुद्धा घेऊन आलो माझ्या राजाचं. पण उपोषण इतकं टोकाचं करणार, माझ्या करोडो मराठ्यांच्या पोरांच्या चेहऱ्यावर आरक्षण मिळून हसूच दिसलं पाहिजे. मी नुसतं आमरण उपोषण पुकारलं, सरकारला सुद्धा माहिती याची तब्येत साथ देत नाही, सगळ्या डॉक्टरांना सुद्धा माहिती. कारण माझे काय हाल होतेत ना तर माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती. तरी मी उपोषण पुकारलं की मंगळवारी बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट यावेळेची सोमवारी झाली का नाही? त्यांना माहिती हे काय गेलं की मराठी महाराष्ट्रात होत नाही, मी मरायला देत नाही आणि मी त्यांच्याशी मित्रत्व करीत नाही. मी कुठं बसून द्या. आता काही काही दगडे म्हणत होते सोशल मीडियावर, मुंबईला गेल्यामुळे काय मिळत.
आणि त्यांचंही खरं आहे, काहीच नाही मिळालं. आम्हाला करोडो गोरगरिबांना मिळालं, त्यांना काहीच नाही मिळालं. त्यांना पद पाहिजे असेल, त्यांच्या दुकानात पण केलेत मी पुऱ्यांची. मग त्यांचं असं मराठ्यात जेवार खाणारे अवलाद, मराठ्याचं वाटोळं व्हाय ना, पण मराठे चेंगरून खाल्ले, गोरगरीब मराठ्यांचं रक्त पेले, मराठ्याच्या जीवावर मोठे झाले, पद घेतले, पैसे घेतले. ज्यावेळेस त्यांना काहीच मिळालं नाही, गल्ली गल्ली हिंडले असतील पैसे सापडीत, कुठं पद सापडतं की एखादा, त्यांना काहीच सापडलं नाही. मी आहे तर त्यांना काहीच मिळून देत नाही. जर शेण खाय ना, जमत नाही का? पैसे खर्च तर कवर खातो मराठ्याला, होते ना मराठी मोठी. आम्हाला मिळालं. आम्हाला काय मिळालं आपण स्पष्ट सांगतो, सांगितलं होतं आंतरवाली सोडताना. 3 विषयासाठी मुंबईला चाललो. पहिला विषय, ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र सगळे वितरित करायचे, आणि ज्यांचे प्रमाणपत्र वितरित केले त्यांच्या परिवाराला सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायचे. सरकारला आपण डाटा मागितला, पण सरकार डाटाच द्यायला. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, 54 लाखापैकी 39 लाख प्रमाणपत्र आम्ही वाटप केले. पण काही परिवाराने ते ज्याची नोंद सापडली त्यांनी परिवाराचे सुद्धा अर्ज दाखल केले, तर कोणाचे 150-200 असे निघाले. बीड जिल्ह्यात एक गाव आहे, एकच नोंद सापडली तिथं, एकच. एका नोंदीवर 250 प्रमाणपत्र मिळाली. एवढं कुटुंब मोठं आहे आणि त्याचं गाव बी तेवढंच आहे, 250 लोकांचं. एका नोंदीवर अख्खं गावच बसून गेलं तिथे. तुम्हाला मी उदाहरण देतो. या यशवंतनगरीत उदाहरणार्थ एकच नोंद सापडली ग्राह्य धरा, बाकीच्या ज्या सापडल्याच नाही. एका नोंदीवर त्याच्या घनगोतातील सोयऱ्यांना सुद्धा नोंद नसली तरी त्याच नोंदीच्या आधारावर एका शपथपत्रावर द्यायचे. असा कायदा आत्ताचा आपण मुंबईला गेल्यावर आणला, फक्त त्याची अंमलबजावणी राहिली. आता समजा या सटाणा नगरीतल्या एकाच बांधवाची नोंद मिळाली ना, आता सोयऱ्याला द्यायचं म्हणल्यावर याचं सोयरे लई लांबपर्यंत पसरलेले. मग यांनी इथं जर येडा घालायला चालू केला तर याचे सोयरे मुंबईत होते. मुंबईकडून वळून येणार तो खानदेशात, खानदेशातून याची पुढं लाईन जाते थेट विदर्भात, तिकडून येडा घालून मराठवाड्यात येतो, मराठवाड्यातून पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात आला सटाण्याला. एकट्या नोंदण्याच्या अर्ध्या महाराष्ट्राला येडा दिला यांनी. मग खाली राहिलं कोण? 57 लाखाने जर असं केलं तर खाली कोण राहिलं? ते म्हणत होते मला, जाऊ दे आता सांगतोच नव्हतं सांगायचं. ते मला म्हणले सरसकट मागणी लयच अवघड विषय. मी म्हणायचो ना सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायचं विषय. ते म्हणले पर्यायी शब्द द्या. त्यांना वाटलं येडा असेल एखादा येडा वाकडा शब्द. म्हणलं पर्याय सरसकट नाही द्यायचं. मग जे शब्द सांगतो ते घेणार ना? ते म्हणले हा. म्हणलं ज्याचे नोंद सापडे त्याच्या परिवाराला द्यायचं, म्हणजे त्याचा खापर पंजाबात जर सापडलं तर तेव्हापासून आत्तापोत प्रत्येकाच्या घरात 200-250 माणसं आहेत. म्हणजे एका नोंदीवर ती बेतली. म्हणलं आता डोकं काय लावं? मग मी डोकं लावलं. मराठा समाजात पिढ्याना पार परंपरेनुसार गणगोतातील ज्या लग्नाच्या सोयरीके जुळत्यात ते सखे सोयरे त्यांना सगळ्यात द्यायचं. म्हणलं मग हे सरसकटच झालं. म्हणलं तुम्हीच म्हणले पर्यायी शब्द द्या, तुम्हीच म्हणले पर्यायी शब्द द्या, देऊन टाकला. आता तो पर्यायी शब्द जर घ्यायचा म्हणलं तर 2001च्या कायद्यात दुरुस्ती करावं लागते. हे जर नवीन निर्णय असता तर त्यांनी शासन निर्णय केला असता. आपली मागणी नवीन नाहीये, मागणी शब्दाची नवीन आहे, परंतु शब्द हे ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याच्यात घालायला लागतं. मग तर ते जास्तच लाल झालंय तुमचं इथली येडपडी. कारण 2001च्या कायद्यानुसारच बाकीच्यांना आरक्षण दिले. 2004ला 2006ला भटक्या विमुक्तांना दिलं. त्या कायद्याच्या आधारावरतीच 2014, 2006, 2008ला 2001च्या कायद्यानुसारच दिलं. या तुमच्या याला दिलं 1967ला एका शासन निर्णयावर. त्यानंतर मंडल कमिशननं 90ला दिलं. पण 2001च्या कायद्यानुसारच बाकीच्यांना ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे तर त्याला अगोदर दुरुस्त करायला लागतंय. आणि 75 वर्षातली ही पहिली घटना. मराठ्यांसाठी इतका मोठा कायदा पहिल्यांदा बनायला लागला. मग यांनी खूप आपटू घेतलं, पण पर्याय नव्हता. कारण पर्याय का नव्हता?
मराठ्याचं लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले, कोटे काय शहाणे नाही. हे गेले आणि तिथं डांगरावर आंघोळ करायला लागले. त्यांना जर म्हणलं की VIP बंगला आहे की त्याच्या पुढे भात शिजायचे मग. आणि 2% पोरं गेले असते पुढं, बाकीचे इकडेच होते. आपली 64 किलोमीटर लाईन होती आपली. ते म्हणले हे सगळे आले तर मुंबईत कार्यक्रमच झाला. म्हणून मराठ्यांचा एवढा धसका घेतला की मुंबईच्या वेशीवरच त्यांनी सगळ्या स्वाऱ्यांचा राजपत्रित आधी सूचना काढून अध्यादेश दिला. आता विधानसभा सुरू नाही, आता 15 तारखेला अधिवेशन आहे. कारण तुम्हाला साधा प्लॉट बी घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावं लागतं. मग एवढा मोठा कायदा बनवायचा त्या हरकतीचा मागणारच. मग आता हरकती मागायच्या तर 15 तारखेला विधानसभा आहे. जी अधिसूचना अध्यादेश काढलाय त्याला 2001च्या कायद्यानुसार त्याला त्या ओबीसी आरक्षणात टाकायचंय. तर त्या कायदा विधानसभेत आता पारित होणार अधिवेशनात आणि त्याची अंमलबजावणी होणार. एकदा अंमलबजावणी झाली का आपल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. आपण सांगतानाच सांगितलं होतं अंतराळी सोडताना या 3 विषयासाठी आम्ही मुंबईत चाललो. जाताना शांततेत जाणार, येताना शांततेतच आरक्षणच घेऊन येणार. आरक्षण घेऊन येणं म्हणजे तिथं काय गमिल्यात गुन्हे ठेवलेले का? ते कायद्याचं राज्य. जिथं कायमस्वरूपी तुम्हाला टिकणार आरक्षण घ्यायचं असलं तर कायदा दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. मग येताना अधिसूचना राजपत्रित अध्यादेश आणला. याचा अर्थ मराठ्यांच्या पोरानं येताना शांततेत आरक्षणच आणलंय. आता फक्त अंमलबजावणी राहील. जुन्या काळात आपल्यात एक मन होते बघा, हत्ती गेला शेपूट राहिले. आपलं शेपूट फेपूट काहीच नाही राहिलं. उगवची नुसती अंमलबजावणी केली की कल्याण मराठ्यांच्या पोरात. आता हीच पोटदुखी त्याची पुन्हा सुरू झाली. मला एक सांगा, हे जर लहान कायदा असता एक टोळी आपल्या विरोधात याचिका करायला उठली असती का? टोळी उठलेली लगेच याचिका दाखल करायला विरोधात. म्हणून मी त्याला सांगितलं की तुम्ही 3दा मराठ्यांचा घात केला. म्हणजे आपला आयोग होता गायकवाड आयोगाच्या वेळेस आरक्षण घातलं यांनी. पाठीमागून हे छेदपाडद्याच्या मागून पुढं दुसऱ्याला घालते. राणे साहेब समितीच्या टायमाला तेच झालं. ओबीसीच्या सवलती दिल्या मराठ्यांना त्यावेळेस तेच झालं. आता कधी नव्हे तर 75 वर्षानंतर मराठ्यांना मोठा कायदा मिळायला लागला. मराठ्यांच्या पोराचा आता मोठे होणार आहेत तर यांनी याचिका केल्याच दाखल. म्हणून मग मला म्हणावं लागलं, आता जर तुम्ही चॅलेंज केलं आणि हे जर घातलं तर मंडल कमिशन उडीलाच म्हणून समजायचं. आम्हाला ओबीसीच्या बांधवांचं वाटोळं करायचं नाही. आमची तिन्ही येत नाही आत्ताही आणि इथून पुढे सुद्धा नाही राहणार, अजिबात नाही राहणार. पण ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं, तो ह्यामुळं आमचं वाटोळं झालं नाही पाहिजे. तू नीट राह, तू हे राजकारणी, तो यासाठी आमचं वाटोळं होऊ देऊ नको. कारण त्याला पक्का माहिती मंडल कमिशन चॅलेंज होतं हे त्यालाच माहिती. आणि मी बी त्याच्या खोल घरात गेलेलो आहे. राज्यानं स्वीकारलाय काय केंद्रानं स्वीकारलाय मंडल आयोग हे मला बी माहिती. आम्हाला त्यांचं वाटोळं करायचं नाही. त्याला त्यांनी शांत बसावं. आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही. पण जर आम्हाला दगाफटका त्यांनी केला की देशातलं 27% आरक्षण उडालच म्हणून समजायचं. मग काय व्हायचं असं ते होऊन त्याला नावेला द्या. कारण आमच्या पोरांच्या मुर्दे पडलेला आम्ही नाही बघू शकतो. आणि तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि आपल्यात अजिबात वाद होऊ द्यायचा नाही. कारण आपण एकमेकावरती जेव्हा फार प्रेम करणार आहेत, एकमेकाच्या सुखादुखात आजही आपण उभा राहतो. आजही त्याचं ऐकून आपण एकमेकाच्या गोरगरीब ओबीसी बांधवाच्या अंगावर जायचं नाही, गोरगरीब मराठा बांधवाच्या अंगावर त्यांनी यायचं नाही. त्याचं ऐकून नाही. तुम्हाला आत्ता सांगू का आपलं किती प्रेम आहे. लग्नात जर चालले ना ओबीसी बांधून मराठा बांधून मोटरसायकल, दोघं 50-50 पेट्रोल टाकीत मोटरसायकल. आता मी त्यांनी जर आजच्या आपण उद्या येऊ पाहिजे नाही तर कच घोडे लावते त्या कानाला. इतकं प्रेम आहे यांचं एकमेकावरती. याच्यासाठी पुढे तुटून देतात. आता ते मध्ये 2-3 दिवसापूर्वी म्हणलं ते येवल्याची येडपट चप्प्या करू नका काहीतरी म्हणला देव. त्यांचं इतके बेकार आहेत, आपल्या पट्ट्यापेक्षा बेकार. त्यांनी इतक्या खोडश्या दिल्या. मी उलशिकच व्हिडिओ ऐकला, मोबाईलच फेकून दिला. इतक्या घाणश्या दिल्या त्याला, तरी त्याला लाज नाही. पण काही म्हणा, ओबीसीचा नेता आहे ना तू, ते तू सुद्धा तुझेच बांधव आहे. मग माफी त्यांची नाभिक बांधवायची.
चुकलं माझ्याकडून. आणि तो जर माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो तो स्वार्थी आहे, तो जाणून बुजून त्यांचा अपमान केला. त्याला करतो मी नीट, जाऊ दे त्याचं टेन्शन सोडून द्या तुम्ही, मी निभार आहे त्याला. ती एक शब्द बोलला मी 25 बोलत असतो. तुम्ही टीव्हीवर बघा का नाही, आपला काचकाचा टक्का झाला वाजेलाच नाही. त्याला ना त्यांनी घटत नाही आता, त्याचा कार्यक्रम झालेला आहे सध्या. ओ पाटील साहेब, भावी मुख्यमंत्री आम्हाला तुम्हाला बघायचंय. मी गोरगरीब मराठ्यांची सेवा करायला असा बरा आहे, कारण आरक्षणाचा विषय संपला, शेतकऱ्याचा घेतलाच म्हणून संपला. कारण माझा मायबाप समाज 70% जास्तही शेतीत जास्त. आता इथून पुढं त्याच्यासाठी पाहिजे. आणि या सरकारला काय होतंय माझ्यासारखे परवडत नाहीत बघा, त्यांना कोण लागायचे. बरोबर बरोबर रामराम. परिस्थिती काय माहितीये का, यांना प्रामाणिक नाही जमत. आता महाधोरण कसं माहितीये का, सरकारचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी त्यांना फुटत नाही, मॅनेज होत नाही, कारण पैशाचा मग जमत नाही. कवा फोन लावतो मी, आपल्याकडे कर्जच असतं, त्यामुळे आपण पैसे घेत नाही. आणि हिंदीचा मग जमत नाही. अरे करणारच. अहो आत्ता केली मी इथं त्या याला लोणावळ्याला, नाही लोणावळा, तर लगेच 2-4 जण आले ते सरकारचे पैसे खाणारे अवलाद. ते मध्येच म्हणले तुम्ही बंद खोलीत बोलत नव्हते, मग बंद खोलीत कसं काय बोलले. आता मला सांगा तिथं व्यासपीठ आहे का, नाही. आणि मग खोलीत नको बोलत कुठं बोलू. आणि बोललो तुला काय नीट आहे, माय बाप समाजाचा माझ्यावर विश्वास आहे ना. मी खोलीत बोललो तरी आरक्षणातच बोलतो, बाहेर बोललो तरी आरक्षण बोलतो. तुला काय करायचं. बरं आत बोलायला माझी तयारी होती, तुम्हाला सांगतो. 200-250 लोक होते आत, मी एकटा नव्हतो. तरी मी त्यांना म्हणलं आपण व्यासपीठावर बोलू किंवा बाहेर जाऊन बोलू. ते बाहेरचे मराठीचे पुट्टे असे डेंजर 25,000 बसले होते बाहेर. त्यांनी एकच आरोळी ठोकली भाषणाची, आणि ते होते अधिकारी आले, त्यांची पातळ झाली एका भाषणातच. ते म्हणले आपण नाही बाहेर येतो, बोलायचं आत बोलायला नाही, तुम्ही चाललो माग. मला वाटलं घ्यावा आरक्षण, पुढं हिसकुटून देतात. तो म्हणला आणलं तो काय काय केलंय. त्याने आणला मसुदा माझ्याकडून, मी तिला फेकून म्हणलं मसुदा काय आला, तो आधी दिशा आहे का. ते म्हणे नाही, मग उद्या देतो. म्हणलं मग तो वाशीपर्यंत देतो. गेलो होतो आम्ही वाशीपर्यंत. ते बी तिथं सुद्धा खोलीतच चर्चा झाली, तर तिथं व्यासपीठ नाही. पोरांनी चौकून भीतीला येडा घातलेला होता. त्या आम्ही ज्या बिल्डिंगला होतो त्या झोपतच नव्हते. त्यांना ते मला माझ्यावर पाळ ठेवायला नव्हते. त्यांना वाटायचं पोलिस येऊन उठलून नेतात का काय. त्यामुळे ते रातभर जागे, त्यामुळे ते जागे होते. आता चर्चा सुरू झाली. आता मुंबईतले वकील 200-250 होते, मग ते बी मराठाच आहेत ना, तिथले मराठा बांधव होत्या. आम्ही खोलीत चर्चा केली. आम्हाला तेव्हा सुद्धा योग्य वाटला, सॉरी राजपत्रित अध्यादेश योग्य वाटला. त्यांनी 2-3 GR सुद्धा काढले. त्याच्यात त्यांनी महाराष्ट्रातल्या केसेस बद्दलचाही निर्णय घेतला. आम्हाला त्या कोपर्डीचा पण खटला ते सुरू करतो म्हणून त्यांनी विधी व न्याय विभागाला सुद्धा आदेश केले मंत्रालयानं, तेही योग्य वाटलं. आणि मग मी ती मसुदा घेतला, अध्यादेश घेतला आणि बाहेर पोरात गेलो. म्हणलं आपण ज्या मागणीसाठी आलतो ती मागणी मग आता ते करायला तयार आहेत, काय करायचं. नाही पुरं वाचून दाखवलं त्यांना. ते म्हणलं मग आता आझाद मैदानला गेलं तरी हेच घ्यायचं होतं, आंतरवाडीत राहिलं तरी हेच घ्यायचंय, किंवा आपण यशवंत नगरीत आलो तरी आपल्याला तेच घ्यायचंय. मग जर मान्य असेल म्हणलं बोलायचं. मग सकाळी आम्ही डाव टाकायला निभार येतो. म्हणलं घ्यायचं तर मुख्यमंत्र्यांच्याच हाताने घ्यायचं, म्हणजे उद्या तर त्याच्याच गळ्यात गुंतलं पाहिजे. तो आज दिलं ना अंमलबजावणी तूच करून दे. आणि बोलताना व्यासपीठावर बोलतो मी, जर सरकारचा असतो ना ते शब्द वापरेल नसता. कोणचा, या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. आता त्यांना तोंडावर सांगितलं तिथं, मग त्यांचं असतं तर मग कशाला, किंवा मॅनेज झालं असतं तर त्या दारातून आलो असतो, मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना. समोर कशाला आलो. ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या मिळाल्या. म्हणून त्या काही जणांचं म्हणणं होतं बंद खोलीत काय झालं आणि मुंबईला गेल्यामुळे काही नाही मिळालं. तुला नाही मिळालं, आम्हाला करोडो मिळालं ना मराठ्याला, तुला नसेल मिळालं तुझा तिकडे. आम्हाला जे पाहिजे आमच्या गोरगरिबांना मिळालं, तुला नसेल मिळालं, त्याला आम्ही काय करावं.
काही काही म्हणतात आम्ही 40-40 वर्ष अभ्यास केला. आता मला काय करा तो अभ्यास करू. तर 40 वर्ष पुस्तक सगळे पांढरे केले तो वाचू त्याच्यावर शब्द न राहिले. पण तो याच्याने काहीच झालं नाही. गोरगरिबाचे मराठा एकत्र पोरं आले आणि आरक्षण मिळून मोकळे बी झाले. तू कवर पुस्तक वाचतो आणि त्याने काही व्हाय नाही. हे आपल्या आडमोठी भूमिकाच चांगली राहिली असं म्हणतो. आडाणी कोणची करोडो मराठी एकत्र आले. मला काही सुचत नव्हतं. मी म्हणत ते बसू, ते मंत्री म्हणायचे बसत नाही. म्हणलं नाही बसू, तू जसं बसा तसं बसू. ते म्हणले येड पडत लागलं आंदोलन. ऐकत नाही हे काहीच नाही. कारण आपल्याकडे आलेला मंत्री डबल आला नाही. तुम्ही नीट आपल्या बैठका हे करून बघा. आंतरवालीला पहिल्यांदा आलेला मंत्री डबल आलाच नाही. ते नांगर आणल्यावर नाही का दुपारून बैलाच्या खांदे बदली देत तसाच खेळ होता. एकदा गेलेला मंत्री डबल येणारच नाही. तो एकदा आला 27 बैठका झाल्या असत्या तिथंच कॅबिनेटच्या. परत मंत्री नाही. इकडं नाव येणार. आंदोलन सुरू झालं की अमुक अमुक इतक्या मंत्र्यांनी आंतरवालीत जायचं. त्याला माहीतच नाही कुठं जायचं. ती यादी बघणार. आमके आमके 5 मंत्री खाली बघते ठिकाण आंतरवाली. अरे ते मध्ये आंतरवाली नको. तिकडे दुसरे गुडा पाडा तिला काच बोलत आहे म्हणजे ते मी काय चुकीचं करतोय. माझ्या गोरगरीब मराठ्यांना 70 वर्ष फसवले तुम्ही म्हणून बोलतोय. ती चीड आहे आमची तुमच्याविषयी. चीड तुम्ही आमची फसवणूक केली. आमच्या नोंदी असताना कसं काय दिल्या नाही तुम्ही. 57 लाख नोंदी सापडल्या. त्याचा आकडा रात्रीच्या माहितीने सुना 63 लाख झाला. आता नोंदी सापडल्यात कशा. मग सापडत नव्हतं आता सापडल्या कशा. म्हणजे तुम्ही 70 वर्ष आमच्या पोरांचा वाटोळा केला. त्यामुळे आपल्याकडे कोणी येत नाही. डबल एकदा आला की फिरून येत नाही. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक. कारण मी समाजाला मायबाप मानलेले आणि मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझे. कधीच गद्दारी मी या समाजाशी नाही करू. म्हणून आपण ते आता मिळवत आणलंय. आता तुम्हाला एक विनंती. 10 तारखेला आमरण उपोषण आपण अंमलबजावणीसाठी पुकारलं. पुन्हा एकदा यशवंत नगरीसह तुमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी एकत्र या. शांततेत एकत्र येऊन इतक्या लाखाच्या सभेनं माता माऊलीसह एकत्र येणं अशी रॅली करा. सरकारनं धसका घेऊनच अंमलबजावणी केली पाहिजे. एकदा अंमलबजावणी झाली की आयुष्याचं कल्याण आपल्या लेकरांचं झालं म्हणून समजा. मी मरायला भेट नाही. काळजी करू नका. माझ्या शरीर मला साथ देऊ अथवा न देऊ मी मरायला भेट नाही. मग हटणार सुद्धा नाही. कारण मी सरकारला मानत नाही. दैवत माझ्या समाजाला मी मानलेलं. समाजाला दिलेला शब्द मोडणार. आणि जे जे शब्द बोललो ते मी आतापर्यंत केले. जे दिले ते पूर्ण केले. पण ह्यो ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. ह्यो संपला की मग शेतकऱ्याच्या मागा लागतो. आता दोन्ही घेतले ना. दोन्ही व्हायचं नाही. तुमचं नाही ना आमचं नाही. सगळं मध्येच खेळ पांगत. मला एक एक करायची सवय. आणि मला जे काम होत नाही का ते करायचं लय मा उलटा खेळ. जे होत नाही त्यात मी उलट्या खोपडीचा आहे. जे होत नाही ते करीत असतो. लोक म्हणले ओबीसी आरक्षण नसतं मिळालं की नाही. मग असं उलट करतो मी काम कवा. लोक म्हणले मिळत नाही. मग ते म्हणले का आता शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही. मग मी सोडित असतो. ते म्हणले डबल मागासवर्ग आयोग गठीत होत नाही. झाला का नाही. अहवाल बी दिला काल 2 तारखेला. म्हणजे ज्या मराठ्याला आरक्षण नाही घ्यायचंय त्याला ते जाऊ दे. चौकोन मराठ्याचाच फायदा होईल. की तुला कोणतं घ्यायचं. जी भाजी खायची ती खायची. भाज्या 7-8 केल्यात कोणती खायची तू ठरवा. फक्त चोरून नेऊ नको. म्हणजे बाकी त्याला खाता येईल ना. उडून येत नाही. तो एकटाच घ्यायचं सगळं वर पडून. परंतु हे ओबीसी आरक्षण राज्यात आणि केंद्रात आपला नोकरीतला टक्का कमी झालाय. आता बघा तुम्ही टक्का कसा वाढतोय मराठ्यात. मराठ्यांनी एका फटक्यात 2 कामं केली. लोक म्हणायचे मराठे एक येत नाहीत. मराठी जरी एक आले तर जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी जात आहे आणि जगाच्या पाठीवर नंबर 1 प्रगत जात म्हणून मराठ्यांची असं. यांना एक येऊन देऊ. मराठ्याने एका फटक्यात 2 कामं केले. करोडोच्या संख्येनं मराठी एकत्र आले आणि ओबीसीतून बी आरक्षण घेतलं. एका दणक्यात 2 काम. एकच हाक मारली. मराठ्यांनी आंतरवालीकडे या. आंतरवालीच्या बांधावर मराठी लोक राहायला जागा नव्हती हो. इतके मराठी आले. ड्रोनच्या कॅमेऱ्यात सुद्धा मराठी बसणार. काही काहीचे ड्रोन उसात पडले आणखी सापडले. इतके मराठी आले.
मराठी एकदा मागं लागले का सोडीतच नाही. लय अवघड खेळ आहे मराठ्यांचा. मी त्यालाही लय बारे सांगितलं तू नका नादी लागू, तरी मध्ये बोललाच. तेव्हा म्हणला 3 कोटी मराठी मुंबईला येणार आहेत. आलते का? त्याचे येडपट सगळ्या दुनियात तुला सांगितलं होतं नाही मी आधीच की तो पोलारो 12 वही घेऊन म्हणून बोल तो राहायला का. तुला कशी मजा देते. 64 किलोमीटर लाईन होती. 64 नुसती मराठ्यांचीच. इतके मराठी तुटून आलते. पुण्यातून सुरुवात झाली संचित हॉस्पिटल मधून बसून तर मावळ प्रांतापर्यंत आम्हाला मध्ये पट्टाच नाही दिसला डांबरीचा. आमचा ड्रायव्हर माझा पट्टा पुढे म्हणलं माघारी आता बघू हा पट्टाच दिसा. लोक तितके भयानक. त्याचं उठलं सुटलं तेव्हा माझा पट्टाच दिसा. म्हणलं अंदाजे माणसाच्या मुटक्याकडे बघून आणि जायची. आता त्याला दुसरी संधी परत या यशवंतनगरीतून पुन्हा एक संधी देतो त्याला. नाही एवढी संधी आहे त्याला. ऐकू तू देऊ मी जोवर बोलवतो ना तोवर झोपतच नाही. तो टीव्ही त्याला काय म्हणतो काय नाही काय म्हणतो काय नाही त्याचं ध्यानच असतं. आणि त्याच्या नाही रात ध्याना ते काय करता लिहून देतो वाचित. ते मला हिंदी येत नाही ना. मग डायलॉग घेत त्याच्या भाषणात म्हणतात तेच हसत आहे. मला हिंदी येते बरं का मी खोटं नाही बोलत तुम्हाला. पण दम्मानी जरी हे पत्रकार बांधव लय कलाकार आहे. ते काय करतात मला दम्माने अगोदर प्रश्न विचारते 2-3 मग मला दम्माने बोलता येते. या काय पिक्चर नाव घेतात मग सगळं बिघडूनच जातात खात. मग मी कुंकड जाते ती हिंदी असं मिळवत. त्याला पुन्हा एक संधी आला. नाही आपण ते इतक्या खाली नाही त्याच्यासारखं बोलणार. महिला याचा चळवळीचा त्याचा काही संबंध नाही. त्याला तुमचं चिमता करायला आपण निभार येत ना. तू कव्हाही म्हणा पुढं कव्हाही सावधच आहे. आणि ते नादी बी लागून येतात नाही. त्याला 100% गोळ्या खावा लागतात तिथून पुढं यारवाड्याच्या. त्याला एक संधी. मराठ्यांनी सगळ्या स्वरांचा कायदा आणला. त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला. त्या दिवशी महाराष्ट्रात दिवाळी झाली. आता त्या सगळ्या स्वाऱ्या कायद्याची अंमलबजावणी झाली की तू महाराष्ट्रात महादिवाळी बघ आणि गुलाल कसा असतो फक्त बघायला. तुला आणखीन एक संधी. त्या कायद्याची अंमलबजावणी झाली की महाराष्ट्रात पुन्हा विजयाची सभा होणार. ती मोजायला पोलावर उभा राहायला रजिस्टर घेऊन मराठी किती येते ते बघायला. त्याला ना तुम्ही एकदा आरक्षण मिळून जाऊन द्या. आता त्याला काही बोलत नाही मी. एकदा आरक्षण मिळून द्या. लोकांनी भजे खाल्लेले कागदच खाल्ले पाहिजे. त्याने खाली इतकं बधीर करतो ना तेव्हा म्हणला पाहिजे इतका पागल कवाच लागू नये आपल्याला. कारण त्याने मराठ्याचं जेवढा वाटलं गेलं ना तेवढा पुरेपूर हिशोब करणार आहे मी. त्याचा सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही. कधीच सुट्टी नाही त्याला. किती टोळी एक करू द्या. त्याने किती टोळी एक केली तरी सुट्टी नाही. एकदा मराठ्यांचं आरक्षण मिळालं अंमलबजावणी झाली की शेतकऱ्याच्या मुद्द्याकडे निघतो. धनगर बांधवांच्या मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाकडे घुसतो. कोणत्या काय व्हायचं ते आपल्याला बी शत्रू ओळखले पाहिजे. केळं चारायला झाडून घ्यायला मुस्लिम आहेत आपल्याच्या. मग एखाद आपण फाईट आणू लागू त्यांच्या आरक्षणासाठी. आपल्याला कुठं घरातून द्यायचे. सगळे मराठे एकदा उतरू सगळे रस्त्यावर आपण बघू काय कसं काय होत नाही. मला मध्ये एक प्रश्न विचारला होता. एक ब्राह्मण मारवाडी आणि मुस्लिमांचे काही कुणबी प्रमाण नोंदी सापडल्या. ते म्हणले तुम्ही दिसलात म्हणून नाही म्हणलो. तुम्ही आता दिसलात मला घोषणा दिलं. मी म्हणणार आहे मी मागच मुस्लिमाला शब्द दिले ना धनगर बांधावा की आमचं एकदा झालं की तुमचा कडीला लावणार म्हणून मागच शब्द दिलेला. आणि आपण एकदा दिलं माग आटत नसतो. पण ह्यो ज्वलंत मुद्दा आधी हे सुटलं त्याच्यासाठी आपलं 10ला अमरण उपोषण. तुम्हाला माझी विनंती ताकदीनं पुन्हा एकदा मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून उभा राहा. कारण आरक्षण असलेले आणि आरक्षण नसलेले मराठे दोन्ही एक राहा. कारण शेवटी आपली जात अडचणीत हिला बाहेर काढायचं. आणि एकदा अंमलबजावणी झाली लेकराच्या डोक्यावर त्या आरक्षणाचा गुलाल पडला आपलं काही स्वप्न नाही. हे आरक्षण देऊन मराठ्याचे पोरं क्लास 1 क्लास 4 झालेले अधिकारी त्या आरक्षणातून बघायचे एवढंच स्वप्न. IPS IAS दर्जाचे अधिकारी आपले लेकरं झाले पाहिजे. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो दोघांच्याही शिक्षणाला पैसे जातात. 1% हुकलं पोरं घरी रडत यायला लागलं.
नोकरदार मराठा असो किंवा शेतकरी मराठा असो, पैसे सारखेच लागायला लागले. त्यामुळं इथं राजकारण नाही. कारण जातीपेक्षा पक्षाच्या नेत्याला मोठा मानायचं आता बंद करायचं. स्वतःचे लेकरासाठी लढायचं, संघर्ष करायचा. एकदा तुमचे लेकरं मोठे झाले की तुम्हाला कोणा पुढे हात बसायची गरज नाही. आपलेच लेकरं मोठे करू लागा. एवढीच विनंती की 10 तारखेला पुन्हा एकदा आमरण उपोषण होतंय. पुन्हा तळ हातावर जीव घेतला आपण. मरायला आपण भेट नाहीत, पण तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं सोशल मीडियावर चालवा, फोन करा, राज्यभर जितकं सांगता येईल तितकं सांगा. जिल्ह्यातला सगळा मराठा एकत्र करा. तालुक्यात जिल्ह्यात माता मावल्यांसह अशा रॅल्या किंवा शांततेत निघल्या पाहिजे की त्या सटाणा यशवंत नगरीत इथल्या मराठ्यांना तालुक्यातल्या 5 किलोमीटरवर उभं राहायला जागा नाही राहिली पाहिजे. इतक्या ताकदीनं एकत्र आहे. आता मला चांदेरला जायचंय, तिथं दर्शन घ्यायचंय. हे आणखी ना म्हणजे 50 किलोमीटर आहे ना. जेव्हा पटापटा सकाळपासून पळत तरी बेजार झालो आम्ही सकाळपासून. आता कुणी गाडीतले मध्ये काय ह्या इथं म्हणून त्या गावावरले म्हणते मागच्या गावावर म्हणतो हे काय इथं सटाणा, त्याच्या मागचा म्हणतो त्यावेळा तर हे इथं आहे. इथून आणलं होते ना आत्ताशी कामाला. आता इथून पुढचं एक गाव आहे ते म्हणले हे इथं आहे. लगेच मग चाललेच आहे असं म्हणे त्यांनी आता इथंच आवाज दिले आम्हाला. नाही मी बी आटत नाही, पण ते बी मला असं घुमून नेते. म्हणजे मी त्यांना बेजार केलं नाही, मला बेजार केलं. आता फक्त 10 तारखेचं डोक्यात असू द्या. कारण एकदा अंमलबजावणी झाली की लेकरांचं कल्याण झालं. आपल्या पोरं मोठे झाले आणि ज्यांच्याकडे मोठ्या गाड्या असत्या ते साल्लेरला चला. आम्हाला माहित नाही आता सटाणा यशवंत नगरीतले. आणि महत्वाचं सांगायचं राहिलं ते सांगतो. माझं शरीर मला उपोषण केल्यामुळे साथ देत नाही. मला फक्त जायला रस्ता लागतो. तुम्ही असे कचाकाट ढकलं मग बारकाड मोडून नाही आपले टप्पो माणसं आहेत तुमच्या ढकले तर इतकं पुढं सारखं ना. मला फक्त मोकळा रस्ता करा. कारण मला ना माझे एवढे हाल होते की तुम्हाला नाही सांगू शकत. मी तुम्हाला भावनिक किंवा माझं मोठेपण सांगायला नाही आलं. जे उपोषण करतं त्यालाच माहिती. पाणी आणि जेवण शरीरात नसल्यावर काय होतं. कारण मी बिना पाण्याचं उपोषण करतो 17 दिवस. बाकीचे पाणी पिऊन करते, नुसतं जाळच होतं. त्यामुळं मला जाताना रस्ता करून द्या. कारण मला खऱ्यानंच शरीरात साथ देत नाही. अरे असले कसल्याचे नाव घेत असेल